नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 24 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे. बघा 24व्या क्रमांकाचा लेक्चर आहे. जवळजवळ आपण 48 म्हणजे नियर अबाउट आपला अंदाज कसा राहतो की आपण प्रति लेक्चर 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करतो. नियर अबाउट 48 क्वेश्चन्स वी हॅव ऑलरेडी डिस्कस. So all the concepts from the mechanical properties of fluids and these are two numerical. The first one is depends on the concept of Bernoulli's theorem, and the second one is it's simple definition of a surface tension, or you can say the surface tension as definition of our second question depend. And the first one is from the Telangana EAMCET 2019 and the second one is from Maharashtra CET 2020. ठीक आहे. भलेही दोन्ही क्वेश्चन महाराष्ट्र सीईटीचा आहे, परंतु हा तेलंगणा एमसेटचा क्वेश्चन याही क्वेश्चनपेक्षा थोडा डिफिकल्ट आहे. ठीक आहे. काय असतं ना की म्हणजे आपलं म्हणजे जनरली आपण जर कोणत्याही सीईटी समजा कोणत्याही स्टेटच्या जर सीईटीची गोष्ट केली, काही क्वेश्चन सोपे राहतात, काही क्वेश्चन हार्ड राहतात. इथे लक्षात म्हणजे नियर अबाउट आपण 50 क्वेश्चन जर फिजिक्सचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर 10 ते 15 क्वेश्चन असे राहतात की एव्हरीबडी कॅन डू इट. ओके, वी कॉल्ड इट, आपण काय म्हणतो त्याला, डुमरी क्वेश्चन्स. क्लिअर. तर हा तसा आपला महाराष्ट्र सीईटीचा डुमरी क्वेश्चन्स आहे, परंतु तेलंगणा एमसेटला थोडासा तो त्याची लेवल आहे. असं नाही म्हणत की बाबा महाराष्ट्र सीईटीत नाही राहत, असेच राहतात, परंतु एक तो जसं पॅटर्न सांगता आहे 50 पैकी 15 क्वेश्चन्स इझी लेवलचे राहतात कोणत्याही सीईटीमध्ये, तसातला हा क्वेश्चन आहे 15 पैकी, हा 35 पैकी क्वेश्चन्स आहे. ठीक आहे ना. रिमेनिंग जे काही 35 क्वेश्चन्स राहतात. ओके, सो फर्स्टली वी विल डिस्कस द न्यूमेरिकल सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट which is from the Telangana EAMCET 2019. बघा, a cylindrical tank, काही हरकत नाही, cylindrical tank we have. Okay, cylindrical tank with a large diameter. Okay, they haven't given the large diameter but they call as म्हणजे त्या सिलेंडरला लार्ज डायमीटर आहे असं आपल्याला त्यांनी गिवन दिलेलं आहे. इज फिल्ड विथ वॉटर. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, सिलेंड्रिकल टँक विच इज फिल्ड विथ वॉटर हॅव्हिंग अ लार्ज डायमीटर. क्लिअर. वॉटर ड्रेन्स आउट थ्रू द होल ॲट द बॉटम ऑफ द टँक. काही हरकत नाही, बॉटमला एक होल आहे. ठीक आहे. या होलमधनं जो काही वॉटर आहे तो काय होतं, ड्रेन आउट. ओके, इफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट गिवन होल इज 6 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ दिस क्रॉस सेक्शनल होल इज 6 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. देअरफॉर एरिया इक्वल्स टू 6 × 10⁻² मीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया बिकम्स 6 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. ओके, we have converted from the CGS to SI. Full stop. And they are asking to find then the drainage rate. Okay, in meter cube per second. They are asking to find the drainage rate in meter cube per second. It means that the SI unit. Okay, when the depth of the water becomes 0.2 meter is. याच्या लक्षात बघा, हा झाला वॉटरचा सरफेस अप्पर एरिया. अप्पर. ओके, हा जो काही एरिया हा झाला बॉटम. ओके, आता अप्पर आणि बॉटमवर आपण बर्नॉलिस थेरम यूज करू. ओके, बाय युझिंग बर्नॉलिस इक्वेशन म्हणा किंवा थेरम म्हणा. येतं लक्षात. ओके, बर्नॉलिस थेरम माहिती आपल्याला, प्रेशर प्लस हाफ ρv² प्लस ρgh इक्वल्स टू कसा राहतो, कॉन्स्टंट. बस हे अप्लाय करायचं आपल्याला टॉपला आणि बॉटमला. टॉप म्हणा किंवा अप्पर म्हणा एकच गोष्ट झाली. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे टॉपला हा इक्वेशन. ओके, म्हणजे टॉपला असणारा प्रेशर. ओके, हाफ ρv² ρgh आणि बॉटमला असणारं कसं राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट. याचा अर्थ काय, सेम. ओके. ओके, बघा, देअरफॉर P1 प्लस हाफ ρv1² प्लस ρgh1 इक्वल्स टू P2 प्लस हाफ ρv2² प्लस ρgh2. ठीक आहे. बघा, रो इज नथिंग बट द डेन्सिटी. ओके, आणि पूर्ण लिक्विड आहे आणि जो काही लिक्विड आपण इथं त्यांनी म्हटलेला आहे वॉटर आहे. सो देअरफॉर तुम्ही टॉपला राहा की बॉटमला राहा, डेन्सिटी ऑफ वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट. बघा, इथं रो सगळ्या ठिकाणी काय रो आहे. P1 इज नथिंग बट द प्रेशर ॲट द टॉपवर कोणाचा प्रेशर आहे ना, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, म्हणजे P1 कोणता प्रेशर झाला, ॲटमॉस्फेरिक. ठीक आहे. P2 इज नथिंग द प्रेशर ॲट द बॉटम. ओके, नियर द होल. पुन्हा इकडे काय बेटा, ॲटमॉस्फिअर, म्हणजे P2 पण कोणता प्रेशर झाला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. देअरफॉर ॲटमॉस्फेरिक प्रेशर गेट कॅन्सल. क्लिअर. ठीक आहे. आता बघा, इथं हा झाला अप्पर सरफेस, टॉप सरफेस, हा झाला बॉटम सरफेस. बॉटम सरफेसमध्ये लिक्विड बाहेर येत आहे. ठीक आहे, म्हणजे
ओके, म्हणजे इथं टॉपला बेटा, टॉपला वॉटरची वेलॉसिटी किती राहते 0 मीटर पर सेकंड, ठीक आहे. आणि बॉटमला वेलॉसिटी किती आहे बेटा V2, याला म्हणा V1 आणि याला म्हणा V2. पण V1 वेलॉसिटी किती आहे 0, कारण की पाणी कुठे आहे बेटा टॉपला तुम्हाला वेलॉसिटी राहते का, ठीक नाही. तो एकदम असा स्थिर वाटतो आपल्याला, ठीक आहे. टॉपला त्याची वेलॉसिटी 0, बॉटमला त्याची वेलॉसिटी आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे बघा V1 इथं काय झाला 0, म्हणजे ही पूर्ण टर्म काय झाली कॅन्सल. ओके, म्हणजे आपल्याकडे फक्त राहिला आता रो GH1 आणि हा, ठीक आहे. बघा आता रो GH1 हा जर इकडे आणला तर आपण मायनस ऑफ रो GH2, इकडे काय शिल्लक राहिला बेटा हाफ रो V2 चा स्क्वेअर. ओके, इथनं बघा आता तुम्हाला रो G कॉमन निघतो आणि शिल्लक राहिला बेटा H1 मायनस H2 इक्वल्स टू हाफ रो V2 चा स्क्वेअर. बघा डेन्सिटी गेट कॅन्सल, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बेटा, रेट. ओके, जो काही रेट फाइंड आउट करायचा आहे, ओके, रेट ऑफ ड्रेनेज ऑफ वॉटर, याचा फॉर्म्युला राहतो बेटा एरिया. ओके, हा जो काही एरिया आहे, हा जो काही, ठीक आहे ना, हा एरिया आणि वेलॉसिटी. याचा लक्षात बेटा बॉटमला त्याचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे, ठीक आहे, तो एरिया आणि बॉटमला वेलॉसिटी आपण किती कन्सिडर केली V2, म्हणजे A इंटू V2. ओके, दिस इज द फॉर्म्युला हाऊ मच अमाउंट ऑफ वॉटर इज ड्रेनिंग थ्रू दॅट स्मॉल होल अँड हॅव्हिंग द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ 6 × 10⁻⁴. आपल्याकडे क्रॉस सेक्शनल एरिया आहे, जर ड्रेनेज वॉटर म्हणजे जो काही वॉटर ड्रेन होऊन राहिला त्याचा रेट फाइंड आउट करायचं सांगता, एरिया आपल्याकडे आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, वेलॉसिटी. बघा इथनं आपण वेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो, V2 फाइंड आउट करू शकतो. क्लिअर. बघा डेन्सिटी काय झालं कॅन्सल. बघा 2 इकडे मी शिफ्ट करतो, देअरफॉर 2 टाइम्स H1 मायनस H2 इक्वल्स टू V2 चा स्क्वेअर. ठीक आहे, H1 मायनस H2 इज नथिंग बट द डिफरन्स. H1 मायनस आणि H2 इज नथिंग बट द डिफरन्स. म्हणजेच काय बेटा डेप्थ. येतं लक्षात. जशी पाण्याची लेवल इथं आहे, लेवल कमी होणार. ओके, म्हणजेच काय बेटा पाण्याची डेप्थ म्हणजेच काय डिफरन्स. ओके, अँड दे हॅव गिवन द डेप्थ ऑफ द वॉटर 0.2 मीटर. म्हणजे आपल्याला H1 मायनस H2 जो काही म्हणजे V2 इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2G. ओके, इंटू मी डेप्थ लिहून घेतो. ओके, कॅपिटल D रिप्रेझेंट्स डेप्थ अँड डेप्थ इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन द H1 मायनस H2. क्लिअर. ठीक आहे, अँड दे हॅव गिवन द डेप्थ 0.2. ओके, नाव इट इज सिम्पल. देअरफॉर G इंटू 2, G किती बेटा आपण 9.8 इंटू डेप्थ किती घ्यायचा बेटा 0.2. क्लिअर. बघा याला आपण सॉल्व करूया. देअरफॉर V2 इक्वल्स टू बघा 98 इंटू 10⁻⁻1 इंटू 2 आणि 0.2ला लिहू शकतो 2 इंटू 10⁻⁻1. ठीक आहे. देअरफॉर V2 इक्वल्स टू बे दोन्ही किती झालं बेटा हे 4 इंटू काय शिल्लक राहिला 98 इंटू 10⁻⁻2. येतं लक्षात. 9.8ला मी लिहू शकतो 98 10⁻⁻1. 0.2ला लिहू शकतो 2 इंटू 10⁻⁻1. 4 बाहेर आला. ठीक आहे, 2 इकडे बघा 98 ओके इंटू 10⁻⁻2. बघा आता हे थोडे कॅल्क्युलेशन्स तुम्ही घरीच करून घ्या, म्हणजे तुम्हाला इझिली येऊ शकतं. खूप काही मोठी याच्यातली गोष्ट नाही आहे. ठीक आहे, किंवा आपण 98ला हो हे तुम्ही घरीच करा. याचं नियर अबाउट आन्सर यायला पाहिजे 1.98 मीटर पर सेकंड. 1.98 मीटर पर सेकंद. ठीक आहे, हे काय करायचं तुम्हाला, हा जो काही 4 आहे किंवा मल्टिप्लाय करा किंवा कसंही करा, हे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, बघा त्यानंतर आपल्याला हा रेटच्या ठिकाणी टाकायचा आहे. एरिया किती दिला आपल्याला 6 इंटू 10⁻⁴ आणि वेलॉसिटी किती दिला आपल्याला 1.98. ओके, याचं जे काही युनिट येणार आहे मीटर क्यूब पर सेकंड, तर याचं नियरली इक्वल्स टू आन्सर येते बेटा 1.2 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड अमाउंट ऑफ वॉटर विल ड्रेन थ्रू दॅट होल ऑफ हॅव्हिंग एरिया 6 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. याचं लक्षात नियरली 1. हा आन्सर इथं दिसतोच आपल्याला 4th नंबरचा इथं ऑप्शन्स राहायला पाहिजे. ठीक आहे, जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन्स. हे कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे आहे तुम्हाला. आता हे कॅल्क्युलेशन्स करताना कसं करायचं बघा. आता जसं स्क्वेअर रूट ऑफ 4 आहे तो बाहेर निघाला. ठीक आहे, मग तुमच्या आतमध्ये किती राहिला बेटा 98 इंटू 10⁻⁻2. स्क्वेअर रूट म्हणजे किती बेटा 1/2. ठीक आहे, देअरफॉर 2 इंटू बघा 98 त्याचा पॉवर 1/2 इंटू बघा 10⁻⁻2 ओके इंटू 1/2. सो T2 गेट कॅन्सल. देअरफॉर 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ 98 पाहून घ्यायचं बेटा. ओके, लॉक टेबलमध्ये. आणि हे किती झालं बेटा 2 गेट कॅन्सल 10⁻⁻1. ठीक आहे, म्हणजे लॉक टेबलमध्ये समजा तुम्ही जसं स्क्वेअर रूट ऑफ 98 कोणाच्या जवळ आहे बेटा 100. स्क्वेअर रूट ऑफ 100 किती येते बेटा 10 9 पॉईंट किती तरी यायला पाहिजे. येतं ना लक्षात बेटा. 2 इंटू 9 पॉईंट समजा 7 म्हणा 6 म्हणा
इथं लक्षात इंटू 10 पॉवर -1. इथं ना लक्षात कसं करायचं, जसं स्क्वेअर रूट ऑफ 98 एक्झॅक्टली आपण त्याच्यात बघतो लॉग टेबलमध्ये, परंतु आपल्याला माहीत आहे स्क्वेअर रूट ऑफ 100 किती राहतो 10. मग 98 10पेक्षा कसं आहे बेटा थोडा कमी आहे, त्याच्यामुळे 9 पॉईंट समथिंग आला पाहिजे. आपण 9.6 म्हणा 7 म्हणा 8 म्हणा काही पडू शकतो. ठीक आहे, जर तुम्ही आकडा पकडला एवढा तर जवळजवळ हे आन्सर बेटा इतकं होऊ शकतं. ठीक आहे, हे जस्ट मी म्हणजे काय म्हणू शकतो एक अंदाजच आहे आपला, एक गेसच आहे. किंवा इथं मग तुम्ही इथं 9.8 न पकडता सरळ सरळ काय पकडायचं आपल्याला, तुम्ही इथं 10 पण पकडू शकता. इथं लक्षात, इथं सरळ सरळ तुम्ही 10 पण पकडू शकता, काही मोठी गोष्ट नाही. ओके, यू कॅन सिम्पली सॉल्व इट. जसं आता इथं समजा आपण 100 पकडलं असतं, इथं तर 100 आलं असतं बेटा. ठीक आहे, म्हणजे हे झालं असतं 200. ठीक आहे, इथं लक्षात इंटू 10 पॉवर -1. 10 दुनी 20 झाले असते. 20 इंटू 10 पॉवर -1 म्हणजे 2 बेटा. ओके, 9.8 नियरली इक्वल्स टू किती आहे बेटा 2 आहे मीटर पर सेकंड. इथं लक्षात अशा प्रकारचे करायचं. मग हा जर आपण हा जो काही इथं 2 आहे, इथं 2 टाकला असता आपण, साईन दोन्ही किती आलं असते 12 बेटा. ओके, मग तेच झालं 1.2. ठीक आहे ना, इथं समजा आपण 1.98च्या ठिकाणी जर 2 घेतले असते, साईन दोन्ही किती झाले असते बेटा 12. 2 पॉईंट समथिंग आला असणार, 2.1 वगैरे आला असणार साईन दोन, नियर बट तुम्ही आन्सरजवळ पोहोचतात. ओके, याच्यात काही मोठी गुंतागुंत नाही आहे. ठीक आहे, सो नाव वी विल मूव टू द न्यूमरिकल नंबर सेकंड. ओके, वी विल सी द सोल्युशन. सो यू कॅन पॉज इट अँड नोट डाऊन. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि बेटा हे सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द याला कॅल्क्युलेशन्स एकदम इझी आहे बेटा. ओके, हे म्हणजे सोपे कॅल्क्युलेशन्स आहे, हे तुम्हाला यायलाच पाहिजे. कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असले पाहिजे हां, तेव्हाच आपण म्हणजे नियर अबाउट आन्सर जवळ लवकर पोहोचण्याचे चान्सेस राहतात. ओके, solution number second and which is very easy. A square frame of each side L. ठीक है, एक स्क्वेअर फ्रेम आहे. ठीक, ही जी काही स्क्वेअर फ्रेम आहे बेटा. ठीक आहे, बघा काय म्हटलं, ज्याची साईड किती आहे L इज डीप इन अ सोप सोल्युशन. ठीक आहे, एखादा कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये आपण सोप सोल्युशन तयार केलेलं आहे आणि स्क्वेअर फ्रेम काय करायचं डीप करायचे. फक्त एक लक्षात ठेवायचं, बघा इथं सोप सोल्युशन येणार, दुसरं इथं, तिसरं आणि हे तर चौथं. हा जो काय खालचा सरफेस आहे बेटा, हा जो काही खालचा एरिया आहे, या खालच्या एरियावर सोप फिल नाही येणार, तो खालचा येणार बेटा एम्प्टी आहे. इथं लक्षात बेटा आपण असं डीप करणार आणि वर येणार. ठीक आहे, इज टेकन आउट डीप केल्यानंतर म्हणजे आपण वर काढला. ओके, देन द फोर्स ॲक्टिंग ऑन द फिल्म इज फॉर्म. ठीक आहे, आपल्याला जसं सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहित आहे, फोर्स पर युनिट लेंथ, देअरफॉर फोर्स इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ. परंतु आपल्याला माहित आहे हा जो काही एरिया याला 2 साईड आहे. ओके, म्हणजे फ्रंट साईड आणि बॅक साईड, देअरफॉर 2 टाइम्स 2L म्हणजे एका फ्रेमवर इतका फोर्स लागतो. तर अशा किती फ्रेम आहे 4. मग आपण कितीने मल्टिप्लाय करू बेटा, 4th टाइम 2TL. एका फ्रेमवर 2TL, तर 4 फ्रेमवर किती, 4 दुनी 8, देअरफॉर 8 टाइम्स TL. Therefore force acting on this frame is 8 times TL and you can see the option first is present there. ओके, डुमरी क्वेश्चन होता. ओके, मी जसं तुम्हाला अर्ली म्हणजे एकदम सुरुवातीला सांगितलं होतं की हा क्वेश्चन डुमरी क्वेश्चन आहे. एडिबेरिक आणि असे क्वेश्चन बेटा सगळ्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे. डुमरी क्वेश्चन्स आहे, मार्क कशाला जाऊ द्यायचे. ओके, जर तुम्हाला आपला असा उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.